भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवायचं असेल तर देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत करणं आवश्यक आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय। नवी दिल्ली येथे इंटेलिजन्स ब्युरोच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेमध्ये बोलताना शहा यांनी घुसखोरी, दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर धोक्यांविरोधात अधिक आक्रमक आणि दीर्घकालीन रणनीती आखण्याचं आवाहन केलंय। घुसखोरीच्या मुद्द्यावर अमित शहा यांनी कठोर भूमिका मांडली आहे। हा देश धर्मशाळा नाही, या देशात राहण्याचा अधिकार केवळ देशाच्या नागरिकांना आहे, असंही त्यांनी म्हटलंय। घुसखोरांमुळे देशाच्या सुरक्षेबरोबरच अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येच्या संतुलनावर परिणाम होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केलाय। केंद्र सरकारनं देशाला बेकायदा घुसखोरीपासून मुक्त करण्याचं लक्ष ठेवलं असून त्यासाठी गेल्या 8 महिन्यात सर्व भूसीमा असलेल्या राज्यांशी चर्चा करण्यात आली आहे। सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठी केंद्रानं 4 स्तरीय आराखडा राज्यांसमोर मांडलाय। यात सीमा सुरक्षा दल, राज्य आणि जिल्हा प्रशासन, केंद्र सरकारशी संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। देशासमोरील सुरक्षा आव्हानं मोठी होण्याची वाट न पाहता त्याचा आधीच अंदाज घेऊन त्यावर उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं अमित शहा यांनी म्हटलंय। पुढील 15 ते 20 वर्षातील सुरक्षा प्रवाह आणि संभाव्य धोके ओळखून त्यांना सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्याची रणनीती सुरक्षा यंत्रणांनी तयार करावी, असंही त्यांनी सांगितलंय। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय म्हणाले त्यावर एक नजर टाकूया। 2047च्या विकसित भारतासाठी मजबूत अंतर्गत सुरक्षा आवश्यक आहे। भारताला लवकरच घुसखोरीमुक्त देश बनवण्याचं लक्ष्य आहे। हा देश धर्मशाळा नाही, नागरिकांनाच इथं राहण्याचा अधिकार आहे, केवळ भारतीय नागरिकांना राहण्याचा अधिकार आहे। घुसखोरीमुळे सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि लोकसंख्येच्या संतुलनाला धोका निर्माण होतोय। सर्व सीमावर्ती राज्यांसाठी 4 स्तरीय सुरक्षा आराखडा तयार सुद्धा करण्याचे निर्देश दिलेत। पुढील 15 ते 20 वर्षातील सुरक्षा धोके आधीच ओळखा, असं सुद्धा आवाहन केलंय। दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी प्रहार धोरण राबवा, असेही निर्देश दिले। ड्रग्ज विरोधात डिटेक्ट, डिस्पर्ट, डिस्ट्रॉय ही रणनीती आखा, असंही म्हटलंय। नवीन फौजदारी कायद्यांची वर्षभरात पूर्ण अंमलबजावणी करा। 3 वर्षात सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले निकाली काढण्याचं लक्ष्य असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। दोषसिद्धीचे प्रमाण 25% वाढवण्याचं उद्दिष्ट आहे। CCTNS, ICJS, नॅटग्रिड, नॅफिस डेटाचा एकत्रित वापर यासाठी केला जाणार आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेमधून भविष्यातील गुन्हेगारीचा अंदाज घ्या, असंही म्हटलंय। 2019 ते 2026 दरम्यान 274 फरार आरोपी भारतामध्ये परतलेले आहेत, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे। जागतिक अस्थिरता आणि सायबर गैरमाहितीवर सतर्क रहा, असंही म्हटलंय। संकट मोठं होण्यापूर्वी धोके ओळखा आणि ते संकट संपवून टाका, असंही आवाहन केलंय।